नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया विमान दुर्घटनेच्या आता तपासाला वेग मिळालेला आहे त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला, यासह विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडलं, तर डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला, डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। पंतप्रधान मोदी अहमदाबादेतील दुर्घटनास्थळाची पाहणी केली, रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांचीही भेट। लँडिंग गिअरमुळे बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सबरवालांसोबत काम केलेले पायलट मेव्हत्यू राऊत्रे यांची प्रतिक्रिया। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका, टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंगमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार, अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो, एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमारची प्रतिक्रिया। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पेबल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल, विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। अहमदाबाद विमान अपघातातील 8 प्रवाशांची डीएनएद्वारे ओळख पटली, 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले। सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून कूल रूममध्ये हलवले। तर या मोठ्या अपघातामधून अनेकांची स्वप्न जी आहेत ते अधुरी राहिलेली आहेत। पाहुयात अशाच काही टॉप 9 बातम्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील हृदय पिवळवून टाकणारी कहाणी, बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाला द्यावं लागणार डीएनए चाचणीसाठी नमुने। लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्रींचा मृत्यू, महिनाभरापूर्वीच उज्जैनमध्ये हिनल मिस्त्रींचा अपघात, उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानं हिनल मिस्त्री ज्या लंडनमध्ये पतीकडे जात होत्या, कालच्या विमान दुर्घटनेत हिनल मिस्त्रींचा दुर्दैवी मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिलीचा मृत्यू, मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। सकाळी आईसोबत याच विमानातून शेवटचा संपर्क झाला होता। मैथिलीच्या मृत्यूनं पनवेलमधील नावा गावावरती शोककळा। आग्र्यातील लवानिया दाम्पत्याचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू, आग्र्यातील नीरज आणि अपर्णा लंडन दौऱ्यावर जात होते। मूळचे आग्र्याचे लवानिया या नोकरीनिमित्त गुजरातमध्ये राहत होत्या। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता, विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी। 1206 लक्की नंबर मानणाऱ्या विजय रुपानींसाठी तोच लक्की नंबर ठरला अशुभ। 12 जून म्हणजेच 12/6 विजय रुपानींचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू। पहिल्या कारपासून ते अनेक वाहनांवर 1206 हाच अंक। लंडनच्या भूमी चव्हाण यांची फ्लाईट 10 मिनिटांत चुकली, अपघातातून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले। अहमदाबाद विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू। इरफान पिंपरी चिंचवडचा संत तुकाराम नगरचा रहिवाशी, इरफानचा मृतदेह लवकर मिळावा अशी कुटुंबियांची मागणी। अहमदाबादमध्ये दुर्घटनेत एक डॉक्टरही थोडक्यात बचावला, फ्लॅटमधून उडी मारल्यामुळे जीव वाचल्याची डॉक्टरची माहिती। जीव वाचवण्यासाठी उडी मारल्यामुळे डॉक्टर जखमी।